खोटे जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र दिले जातात. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा दावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांच्या जात पडताळणीची चौकशी करण्याची पडळकरांची मागणी. पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करण्याची विनंती. रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे पुन्हा एकदा दादर स्थानकापर्यंत करा. शक्य झाल्यास रेल्वे सीएसएमटी पर्यंत करा. रवींद्र वायकरांचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र. डोंबिवलीमध्ये किरकोळ वादातनं जोरदार राडा. शिवीगाळ केल्याच्या रागातनं टोळीकडून दोघांना जबर मारहाण. लोखंडी रॉड पेवर ब्लॉकने मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. नागपुरात बोगस प्रमाणपत्राच्या आधारे मिळवला व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश. 3 विद्यार्थ्यांनी गोविंदराव वंजारी कॉलेजमध्ये बोगस अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळवून घेतला प्रवेश. 11 जणांविरोधात गुन्हा दाखल. शिर्डीमध्ये साई भक्ताला पेरू विक्रेत्यांकडून जबर मारहाण. पेरू विक्रेत्याच्या पाठीला धक्का लागल्यावरून वाद आणि नंतर मारहाण झाल्याची माहिती. राजेंद्र सिंग रावत असं मारहाण झालेल्या भाविकाचं नाव. पुरेशी चार्जिंग व्यवस्था नसल्यानं नागपूर महापालिकेच्या 109 ई बसेस डेपोमध्ये. एकूण 385 पैकी 276 बसेस रस्त्यावर. चार्जिंग स्टेशन उभं करणं आणि ऑपरेट करणं ही संबंधित ई बस कंपन्यांची जबाबदारी. वाशिममधल्या शेलगाव बोंदाळे इथल्या जिल्हा परिषदेतल्या शिक्षकाची बदली रद्द करा. मागणीसाठी विद्यार्थ्यांसह पालक धडकले जिल्हा परिषदेवर. शिक्षक शिवाजी नवघरेंच्या शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची प्रगती झाल्याची पालकांची माहिती. नागपूरचा पारा 40 अंशांवर. त्यामुळे महाराजा बाग प्राणी संग्रहालयातील प्राण्यांसाठी कूलरची व्यवस्था. बिबटे अस्वल पक्ष्यांसाठी कूलरची व्यवस्था. तर प्राण्यांच्या पिंजऱ्यांना हिरव्या जाळीने झाकलं. वाघांसाठी पाण्याची डबकी. परभणीमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धा. देशभरातील 150 संघातले 560 स्पर्धक सहभागी. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर कल्पकता दाखवण्याची संधी. रायगडच्या वडाव भागात बहिरी देव यात्रेची शेकडो वर्षांची आगळीवेगळी परंपरा. देवकाठ्या स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी. अंगावर काटेरी पेरकूट मारून घेण्याची प्रथा.